पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या महापौर बंगल्यामध्ये तब्बल 20 झाडांच्या छाटणीच्या नावाखाली कत्तल झाल्याचं जे आहे ते आता समोर आलेलं आहे। सध्या मी घोले रोड परिसरातील या महापौर बंगल्याजवळ आहे आणि या बंगल्यामध्ये तब्बल 19 ते 20 झाडांची छाटणीच्या नावाखाली कत्तल करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या वृक्ष संवर्धन समितीवर झाडे जगवण्याची जबाबदारी आहे त्या समितीने झाडांची कत्तल केल्याचं आता समोर आलेलं आहे। शहरातील धोकादायक झाडे व धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर असते। यासाठी संबंधित नागरिकास त्या झाडाचा किंवा फांद्यांचा फोटो महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागतो। त्यानंतर समितीकडून परवानगी दिली जाते। मात्र महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचे हॉर्टिकल्चर मिस्त्री रवींद्र कांबळे यांनी दिनांक 12 मार्चला घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या 19 वृक्षांच्या फांद्या छाटणीचा प्रस्ताव शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला होता। यावर सहाय्यक आयुक्तांनी लगेचच तत्परता दाखवून 13 मार्चला हा प्रस्ताव मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वृक्ष संवर्धन विभागाने 2 दिवसांपूर्वी फांद्या छाटणीच्या नावाखाली 19 वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्याचे काम केले आहे। त्यासाठी महापौर बंगल्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे कारण देण्यात आले आहे। या संदर्भात वृक्षप्रेमींनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशीच शहराच्या प्रथम नागरिकांच्या बंगल्यातील वृक्षतोड करण्यात आली आहे। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। खर तर शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड जी आहे ती करण्यात येईल अशा पद्धतीचा दावा जो आहे तो सत्ताधारी भाजपने केलेला होता। सध्या आपण बघतोय की संपूर्ण पुणे शहर अक्षरशः तपताना आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाळा जाणवत आहे आणि तशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने महापौर बंगल्यामध्ये जर वृक्षांची कत्तल होत असेल तर इतर शहरातल्या इतर वृक्षांचं काय होणार अशा पद्धतीचा एक सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय। फक्त वृक्ष छाटणीच्या नावाखाली फांद्या छाटणीच्या नावाखाली अशा पद्धतीने तब्बल 19 झाडांची कत्तल या महापौर बंगल्यामध्ये झाल्याचं आता समोर आलेलं आहे आणि त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये जो आहे तो आता संताप जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतो। आता आपण बघतोय की काही झाडांची छाटणी जी आहे ती केलेली आहे, मात्र महापौर बंगल्याच्या मागे जी मोठमोठाली वृक्ष होती त्यांना मात्र जी आहे आता संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे आणि या झाडांना कीड लागली होती किंवा ते जगू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली होती अशी कारणं जी आहेत ती आता समोर आलेली पाहायला मिळत आहेत। मात्र वृक्षप्रेमींमध्ये या सगळ्या गोष्टींमुळे संताप जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आता मात्र महापालिकेकडून याबाबत कुठलीही स्पष्टता समोर आलेली नाहीये। नेमकं आता महापौर या सगळ्या गोष्टीकडे काय दृष्टिकोनाने बघतात आणि काय नेमका आदेश देतात हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। काही माध्यमांनी महापौरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा महापौरांनी सांगितलं की याबाबतची मला कुठलीही कल्पना नाहीये, मी माहिती घेऊन याबाबतचं स्पष्टीकरण जे आहे ते देईल अशा पद्धतीचं त्यांचं सांगणं आहे। त्याशिवाय आयुक्त नवल किशोर राम याबाबत काही स्पष्टीकरण देत आहेत का हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आणि लोकमतच्या माध्यमातून तुमच्यावरती पोहोचवतच राहू। तुर्तास इथेच थांबते। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।